नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 16, ज्यामध्ये आपण DMR पदभरतीच्या सर्व पदांसाठी आपण जे काही आपले जीके जीएसच्या टॉपिकवर आधारित क्वेश्चन्स आहेत ते आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही आपले DMRचे कोणतेही व्हिडिओ पाहिले नसेल तर मित्रांनो लगेच तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली स्पेशली प्लेलिस्ट देखील आहे, तुम्ही त्यामध्ये देखील ते पाहू शकता, किंवा जो आपला ऑफिशियली डॅशबोर्ड आहे यूट्यूबचा महा एक्झाम पॉईंटचा त्यामध्ये देखील तुम्ही जाऊन संपूर्ण काही व्हिडिओज पाहू शकता। तर मित्रांनो हे संपूर्ण जे प्रश्न आहेत ते आपण तुमच्या जीके जीएसच्या टॉपिकनुसारच आपण सर्व काही कव्हर करत आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड काही प्रश्न आहेत आयटीचे, जे आपल्याला परीक्षेमध्ये 100% येणारच असतील असे प्रश्न आपण ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण का हे जो टॉपिक आहे यावर तुम्हाला साधारणतः कमीत कमी एक 3 ते 4 प्रश्न तर फिक्स तुम्हाला यावर प्रश्न येणारे असणारे आहेत। त्या अनुसारूनच आपण टीसीएस पॅटर्न नुसारचे आपण यामध्ये प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? तो जो डाटा कम्युनिकेशन रेट असतो तो कसा मोजला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की बीट्स पर सेकंद यामध्ये जे थोडक्यामध्ये जो डाटा कम्युनिकेशनचा रेट आहे तो मोजला जातो। आणि मित्रांनो तुम्ही DMRच्या कोणत्याही पदाकरता अप्लाय केलं असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला स्टडी मटेरियलचा क्रॅश कोर्स हवा असेल तर तो तुम्हाला कोठून आणि कसा मिळवता येईल याबद्दल देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण इच्छुक असाल किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल तर तुम्हाला त्या रिगार्डिंग संपूर्ण काही त्या ठिकाणी आपण स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही कोर्सेसपेक्षा आपला हा कोर्स जो अगदी अफोर्डेबल असणार आहे आणि ज्यामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, तांत्रिक किंवा अतांत्रिक आपण सर्व काही त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे कोर्स केल्यानंतर हे स्टडी मटेरियलचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणतंच इतरत्र कोणतं बुक्स घेण्याची किंवा कोणत्याही महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल, ज्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे। त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक पहा मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की सर्च इंजिन, ज्यामध्ये गुगल आहे, याहो आहे, बिंग आहे, हे संपूर्ण जे आहे जे की सर्च इंजिन आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भाने एक्स्ट्रानेट या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की संस्थाबाह्य संगणकाचे जाळे असं जे थोडक्यामध्ये होतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला 4था असा आहे, माहिती तंत्रज्ञान संदर्भाने जे काही P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? या P2Pचा अर्थ माहिती तंत्रज्ञान संदर्भाने, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की पीअर टू पीअर असा जर थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो। आणि परीक्षेत तुम्हाला ह्या लेवलचेच क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे तुम्हाला सराव जो काही अभ्यास करायचा आहे तुम्हाला ह्या लेवलचाच करावा लागणारा आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बाबत तरतूद खालील कलमात आहे, तर कोण्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 5B या जो थोडक्यामध्ये कलमात आहे। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 6वा, सायबर गुन्हे घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की वरीलपैकी दोन्ही म्हणजेच संगणक आणि नेटवर्क या दोन्ही बाबींचा यामध्ये अंतर्भाव असतो। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला 7वा प्रश्न, ब्ल्यू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? तर हा एक खूप खतरनाक गेम होता, ज्यामुळे अनेकांचं जीव गेलेले आहेत, तर त्यामुळे हा एक टेक्नॉलॉजी रिलेटेडचा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे। तर जो की हा ब्ल्यू व्हेल गेम, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की फिलिप बुटकी यांनी जो आहे हा ऑनलाईन गेम जो की तयार केलेला होता, ब्ल्यू व्हेल। ऑप्शन नंबर या ठिकाणी ए या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सातोशी नाकामोटो यांनी जे थोडक्यामध्ये बिटकॉइन या डिजिटल करन्सीचा शोध लावलेला आहे। ऑप्शन ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा, महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की आपले सरकार हे जे आहे डिजिटल पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं, ज्याद्वारे जे आहे जनतेच्या तक्रारी निवारणासाठी सुरू केलेलं आहे। ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 10वा आपला, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कुठे स्थापित झाली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की पुणे या ठिकाणी भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था जे की स्थापित झाली। ऑप्शन ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही
DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल। जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल। सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल। जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल। तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपला A to Z TCS पॅटर्ननुसारचा DMR साठी स्पेशली क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल साठी घेतला नसेल तर तुम्ही मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पदानुसार संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देत असतो, जे की मार्केटमधल्या कोणत्याही कोर्सेसपेक्षा व कोणत्याही ईबुक व स्टडी मटेरियलपेक्षा आपला हा कोर्स अतिशय जो की इफिशियंट आणि सफिशियंट असणारा आहे। तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे त्यांनी लगेच मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या आणि मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्या पोस्टनुसार तुम्हाला संपूर्ण काही प्राइजिंग जी की सांगितली जाणारी असेल, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल MSW, फिजिओथेरपिस्ट, लायब्ररियन, असिस्टंट लायब्ररियन, त्यासोबत डायटिनिस्ट व संपूर्ण या पदांचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम हा मिळणारा असेल। तर मित्रांनो घेण्यासाठी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा आहे, DNS संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की डोमेन नेम सिस्टम या संबंधित आहे। त्यानंतर प्रश्न 12वा आपला, एखाद्या व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश करून माहिती मिळवणे किंवा त्याला नुकसान पोहोचवणे या प्रक्रियेला थोडक्यात या क्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, ज्यालाच की हॅकिंग किंवा हॅकर असं जे आहे ते म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, एखाद्या संगणकामधील फाईल्स इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरवणे त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डाउनलोडिंग असं जे आहे त्याला म्हणतात। त्यानंतरचा 14वा प्रश्न, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की बाइट्समध्ये मोजली जाते। त्यानंतर प्रश्न 15वा, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की इनपुट डिव्हाइसमध्ये मोडते। त्यानंतर 16वा प्रश्न, भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की विजय भाटकर यांनी जे आहे थोडक्यामध्ये भारताचे महासंगणक जे की कार बनवलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न 17वा, संगणकातील डोळ्यांनी दिसणाऱ्या भागांसाठी कोणती संज्ञा वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की हार्डवेअर जे की वापरतात। त्यानंतरचा 18वा प्रश्न, संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टमला कोणते सॉफ्टवेअर म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सिस्टम असं जे आहे त्याला म्हटलं जातं। त्यानंतरचा 19वा प्रश्न, संगणकात खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की मॉनिटर हा नाही। त्यानंतरचा प्रश्न आपला 20वा, www कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की एक संगणकाशी संबंधित आहे। त्यानंतरचा 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणता कॉम्प्युटरचा भाग नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कॅल्क्युलेटर हा कॉम्प्युटरचा भाग नाही। त्यानंतरचा प्रश्न आपला 22वा असा आहे, खालीलपैकी कोणती IT कंपनी 1975 मध्ये सुरू झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की मायक्रोसॉफ्ट ही कंपनी 1975 मध्ये सुरू झाली। त्यानंतरचा 23वा प्रश्न, 4G या स्पेक्ट्रममध्ये G हे काय निर्देशित करते? तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील तुमच्या परीक्षेमध्ये, कारण का जे काही शॉर्ट फॉर्म्स किंवा फुल फॉर्म असतात त्यामधलं एखाद्या वर्डचं तुम्हाला जे काही अर्थ सांगायला त्या ठिकाणी विचारलं जाणार असेल, त्यामुळे अशा प्रकारचे जे काही फुल फॉर्म किंवा लेंथी क्वेश्चन्स आहेत
आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रॅक्टिस करून घेऊ जा. परंतु जो आपला जर तुम्ही स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स घेतलास त्यामुळे तुम्हाला हे सर्व टॉपिक आपण तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. आणि ज्यांनी कोणी स्टडी मटेरियल घेतलं आहे त्यांना जे आहे IT इन्फॉर्मेशन ॲक्ट किंवा RTI किंवा जे MPS ज्याचे तुम्हाला ई-बुक्स किंवा मिळाले नसतील तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सिलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की याचं उत्तर आहे सी जनरेशन. तर जीचा जो अर्थ होतो तो होतो जनरेशन. जसं की 4G जनरेशन, 5G जनरेशन, 6G जनरेशन हे संपूर्ण त्याचे अर्थ होतात. त्यानंतर 24वा प्रश्न, द्विमान पद्धतीनुसार 2 GB म्हणजे किती मेगाबाईट? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 2048 त्याचा मेगाबाईट्स होणारा असेल. 2 GB म्हणजे 2 GB म्हणजे 2 GB, तर त्याचा मेगाबाईट म्हणजे की MB मध्ये कन्वर्ट केल्यानंतर 2048 एवढं होणारा असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मोबाईल तंत्रज्ञान म्हणजे मोबाईल नेटवर्क, मोबाईल टेक्नॉलॉजी संदर्भात आहे. जे की 2G, 1G, 5G, 4G, 6G, 7G हे संपूर्ण मोबाईल तंत्रज्ञानासंबंधित आहे. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण IT वर पाहिलेले आहेत. तर आपण संपूर्ण काही DMRच्या अभ्यासक्रमानुसार टॉपिकनुसार आपण सर्व काही कव्हर करणार आहोत. ज्या प्रकारे आपण 2023 मध्ये तुम्हाला चांगला स्कोर करून त्या पदावर रुजू केलेलं होतं, यावेळेस देखील आपला तसाच प्रयत्न राहील. फक्त तुम्ही अभ्यासाला कसाटून लागा, आपलं सर्व स्टडी मटेरियल मिळवून घ्या. तुमच्या पोस्टनुसार संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळणार असेल. ज्या पोस्ट हवा आहे त्या पोस्टची प्राइस वेगवेगळी आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही नमूद करून दिलेलं आहे. तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि सर्व काही क्रॅश कोर्स घेऊन चांगल्या व उत्तम तयारीला लागा. मित्रांनो तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.